Welcome friends in the new session. In the last session we have started the lesson Miss Slippery. But in this new academic year it is omitted from your syllabus. So we are not going to learn it. विद्यार्थी मित्रांनो, या नवीन वर्षामध्ये मिस स्लिपरी हा लेसन आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. हा बदल फक्त या शैक्षणिक वर्षापुरताच मर्यादित असेल हे लक्षात घ्या. म्हणून आपण हा लेसन शिकणार नाहीत. तर आज आपण नवीन लेसनला सुरुवात करणार आहोत. द नेम ऑफ द लेसन इज द हाऊस बिल्डर. Standard 8th subject English unit number 2 2.2 The House Builder. Actually this is an interesting story of mason. Mason म्हणजेच गवंडी हे आपल्याला माहिती आहे. This is the picture of mason. He is the main character of this story. And whole story revolves around him. या गोष्टीमधील प्रमुख पात्र आहे एक गवंडी. या पात्राभोवतीचं सर्व स्टोरी गुंफलेली आहे हे लक्षात घ्या. लेट्स स्टार्ट द लेसन द हाऊस बिल्डर. But before we start this lesson we will see the activities from the warming up section. As I have told you, it is very important section. It contains some activities and questions and they are related to our lessons. Because of these activities and questions we can understand the lesson very easily. थोडक्यात वॉर्मिंग अप या सेक्शनमधील प्रश्न व ॲक्टिव्हिटीज सोडवल्यानंतर आपल्याला दिलेल्या लेसन किंवा कविता समजायला सोपी जाते. कारण हे प्रश्न व ॲक्टिव्हिटीज कवितेच्या किंवा लेसनच्या संदर्भात असतात. आणि हा वॉर्मिंग अपचा सेक्शन आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये प्रत्येक लेसन किंवा कविता शिकवण्यापूर्वी दिलेला असतो हे लक्षात घ्या आणि तो महत्त्वाचाही असतो. Let's start the warming up section. In this section we can see the chit chat section. In this chit chat section there are 4 questions. Actually this is the group discussion, but we are not able to meet each other because of lockdown. So it is not possible to do group discussion. That is why I am going to read these questions one by one and explain their answers. म्हणजेच वॉर्मिंग अप या सेक्शनमधील जो चिटचॅटचा सेक्शन आहे यामध्ये जी ॲक्टिव्हिटी आहे ती खरं तर ग्रुप डिस्कशन करून करायची आहे. पण आता तरी ते शक्य नाही आहे म्हणून यामधील प्रश्न मीच वाचून त्याची उत्तरे तुम्हाला समजावून सांगणार आहे. सो द फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन. म्हणजेच व्यवसायातून निवृत्ती म्हणजे काय. सो द आन्सर इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन मीन्स you stop doing your job or work etc. because you have reached a particular age. सेवानिवृत्ती म्हणजे एखादी व्यक्ती एका विशिष्ट वयानंतर काम किंवा व्यवसाय करण्याचं बंद करते व विश्रांती घेते. यालाच आपण सेवानिवृत्ती असं म्हणतो. द सेकंड क्वेश्चन इज व्हेन डू पीपल रिटायर. म्हणजेच लोक निवृत्त कधी होतात. पीपल जनरली रिटायर्ड ॲट द एज ऑफ 58 or 60. लोक साधारणपणे 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी निवृत्त होत असतात.
Question number 3 is, for what reasons do people have to retire from their occupation? लोक कोणत्या कारणांनी निवृत्ती घेतात? लोक व्यवसायातून किंवा कामातून निवृत्ती घेतात त्याची अनेक कारणे आहेत. फॉर एक्झाम्पल, ओल्ड एज is the main reason for having retirement from occupation. Sometimes because of health problems people have to retire from their work. लोक व्यवसायातून किंवा नोकरीमधून निवृत्त होतात. त्याचे कारणे अनेक आहेत. उदाहरणार्थ, वय झाल्यामुळे किंवा आजारपणामुळे त्यांना निवृत्त व्हावे लागते. The last question is that how do people spend their time after retirement? म्हणजेच लोक निवृत्तीनंतर त्यांचा वेळ कशा प्रकारे घालवतात. After retirement, most people spend their time with their families. Some enjoy their incomplete hobbies and some do social work of their liking. निवृत्तीनंतर काही लोक आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवणे पसंत करतात, तर काही लोक आपले सर्व राहिलेले छंद पूर्ण करण्यासाठी वेळ देतात, तर काही समाजसेवा करणे पसंत करतात. ओके, वी विल सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. इन दिस ॲक्टिव्हिटी वी हॅव टू मॅच द प्रोफेशनल्स who are involved in construction with the work they do. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला ए सेक्शनमध्ये व्यावसायिक दिलेले आहेत की जे बांधकाम विषयाशी संबंधित आहेत, आणि बी सेक्शनमध्ये ते जे काही काम करत आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे व या वर्णनांशी तुम्हाला व्यावसायिक करत असलेली कामे यांच्याशी जोड्या लावायच्या आहेत. बट before that we will see the pictures or images of these professionals. पण त्याआधी आपण काही चित्रे बघणार आहोत. ही चित्र संबंधित व्यवसाय करणाऱ्यांची आहेत. फॉर एक्झाम्पल, दिस इज द पिक्चर ऑफ आर्किटेक्ट. आर्किटेक्ट म्हणजे बांधकामाचे किंवा इमारतींचे नकाशे काढणारा. तुम्ही या चित्रामध्ये आर्किटेक्ट इमारतीचा प्लॅन किंवा नकाशा कागदावर कसा काढायचा आहे याचा विचार करताना तुम्हाला दिसत आहे. आर्किटेक्ट यालाच आपण मराठीमध्ये वास्तुविशारद असे सुद्धा म्हणतो. दुसरं चित्र आहे ते इंजिनियरचं आहे. इंजिनियर म्हणजेच अभियंता. इंजिनियरचं काय काम असतं? आर्किटेक्टकडून आलेल्या इमारतीच्या डिझाईनप्रमाणे प्लॅन करून बारीक सारीक डिटेल्स बघून इमारतीचे बांधकाम कसं चांगलं व पक्क होईल हे बघणं. नंतरचे चित्र आहे ते बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचं. याचं काय काम असतं तर बिल्डिंगचं काम चालू असताना सुपरविजन करणं आणि कामगारांच्या नेमणुका करणं. द नेक्स्ट पिक्चर इज ऑफ कार्पेंटर. कार्पेंटर म्हणजे सुतार. याचं काय काम असतं तर बघा, लाकडी चौकटी, दारे, खिडक्या तयार करणं असं त्याचं काम असतं. द नेक्स्ट पिक्चर इज ऑफ मॅसन. मॅसन म्हणजेच गवंडी. याचं काय काम असतं ते बघा, भिंती बांधणं, स्लॅब टाकणं, प्लास्टर करणं हे त्याचं काम असतं. द नेक्स्ट पिक्चर इज ऑफ टायलर म्हणजेच फरशी बसवणारा. इन शॉर्ट, टायलर इज द पर्सन हू लेज द टाईल or does the flooring. The next is interior decorator. म्हणजे असे व्यावसायिक की घर बांधून झाल्यानंतर घरामधील आतील भागाचे डिझाईन करतात ते लोक. इन शॉर्ट, they beautifies inside of a house. Okay. Third activity is related to language study. We will learn it later. Okay. Now we are going to solve the next activity. Discuss and match the professionals
involved in the construction with the work they do. I directly tell the answers of this activity. For example, architect is a person who plans and designs structures. Engineer who ensures structure will be strong and stable. Building contractor is the person who supervises construction, employs workers and professionals. Carpenter makes wooden framework of doors, windows, etc. Mason builds walls, roof, etc. and plasters. Tailor does the flooring. Interior decorator beautifies the inside of a home. Okay, complete this activity in your notebook. Now we are going to see the new words from the passages which we are going to study. The first word is mason. Mason means one who builds with stone, bricks and cement. In Marathi we can say गवंडी, की जो प्रत्यक्ष दगड, विटा, सिमेंट यांचा वापर करून बांधकाम करत असतो. नेक्स्ट वर्ड इज स्ट्रो. इट मीन्स मेड ग्रेट एफर्ट्स. खूप कष्ट करणे किंवा प्रयत्न करणे. डेडिकेशन मीन्स कमिटेड टू टास्क और पर्पज. म्हणजेच निष्ठा किंवा समर्पण. We can see the question on the screen also. Why was the mason a very good workman? We can give the answer of this question after learning this passage. Okay, let's start the lesson, The House Builder. I will read this passage loudly for you, so listen to it carefully. 2.2 The House Builder. This is a story of a mason who worked for a building contractor. The mason always strove to do his work to perfection. As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. The mason would then, without wasting any time, start his work. He would take great interest in his work of building and do it with full dedication. He made sure that he used the best construction material of high quality. The measurements of the walls, doorways, arches, etc. were perfect, and he gave an excellent and appealing finish to whatever he built. The owners of the new houses built would be more than satisfied with the construction. Let me explain this passage. As I told you, this is a story of a mason. Mason म्हणजे काय? तर गवंडी. This is a story of a mason who worked for a building contractor. Building contractor means इमारत कंत्राटदार. थोडक्यात एका इमारत कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या एका गवंड्याची ही गोष्ट आहे. आणि या गवंड्याचं एक वैशिष्ट्य होतं. काय वैशिष्ट्य होतं बघा त्याचं? The mason always strove to do his work to perfection. To strove is the past tense of verb to strive. म्हणजेच खूप प्रयत्न करणे. याचाच अर्थ इमारत कंत्राटदाराकडे जो गवंडी काम करीत होता तो आपले काम उत्कृष्ट व बिनचूक व्हावे ह्याच्यासाठी सतत प्रयत्न करत असायचा.
As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. Here the architect means वास्तुविशारद and finalized म्हणजेच पूर्ण करणे. थोडक्यात आर्किटेक्टने एखाद्या घराचा आराखडा बनवून दिल्यावर आणि इंजिनियरने इतर तपशील पूर्ण केल्याबरोबर कंत्राटदार या परिपूर्ण काम करणाऱ्या गवंड्याला बोलून घेऊन घर बांधण्याची सगळी जबाबदारी त्याच्यावर सोपवित असे. The mason would then, without wasting any time, start his work. हा गवंडी इतका उत्साही होता की त्याला कंत्राटदाराने कामावर बोलवलं आणि कामाचं स्वरूप समजावून दिलं की तो अजिबात वेळ न घालवता आपले काम सुरू करत असे. He would take great interest in his work of building and do it with full dedication. Here the word dedication means पूर्ण निष्ठेने. आणि जे काम त्यांनी हाती घेतलेलं असायचं ते काम तो अतिशय आवडीने व जीव ओतून किंवा निष्ठेने करीत असे. स्टुडंट्स, वी शुड अडॉप्ट धिस क्वालिटी फ्रॉम मॅसन. विद्यार्थी मित्रांनो, हा गुण आपण या गवंड्याकडून घ्यायला हवा. आपणही आपले काम त्याच्यासारखेच बिनचूक व जीव ओतून करायला हवं, म्हणजे ते काम छान होतं हे लक्षात घ्या. ओके, he made sure that he used the best construction material of high quality. The measurements of walls, doorways, arches, etc. were perfect and gave an excellent and appealing finish to whatever he built. Here the word best construction मटेरियल मीन्स बांधकामासाठी लागणारं उत्तम साहित्य किंवा साधन सामुग्री. हाय क्वालिटी म्हणजेच उत्तम दर्जाची. थोडक्यात बांधकामासाठी लागणारी सामग्री सर्वोत्तम दर्जाची आहे. भिंती, प्रवेशद्वार, कमानी यांची मापे बिनचूक आहेत. तसेच आपण बांधलेली प्रत्येक गोष्ट उत्तम, आकर्षक व सफाईदार असेल याची तो परिपूर्ण किंवा पुरेपूर खबरदारी घेत असे. त्यामुळे हा जो गवंडी तो अतिशय प्रसिद्ध होता. त्याचे कामही तितकेच चांगले होते हे लक्षात घ्या. म्हणजे कामाच्या बाबतीत तो कुठल्याही प्रकारची तडजोड करत नव्हता. The owners of the new houses built would be more than satisfied with the construction. Here the word satisfied is the past tense of the verb satisfy, means समाधानी होणे. या गवंड्याचं काम परफेक्ट म्हणजेच परिपूर्ण व आकर्षक असल्यामुळं नव्या बांधलेल्या घरांच्या मालकांना बांधकामाच्या गुणवत्तेमुळे अपेक्षेपेक्षा अधिक समाधान मिळत असे व ते भरपूर आणखीन खुश होत असत. त्यामुळे कंत्राटदाराला कसा फायदा होत होता हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हे शब्दार्थ वहीत लिहून काढायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत. शब्दार्थ खूप महत्त्वाचे असतात, कारण जोपर्यंत आम्ही तुम्हाला लेसन्स, पोएम शिकवत असतो तोपर्यंत ते तुम्हाला चांगले समजतं. पण जेव्हा तुम्हाला सेल्फ स्टडी करायची वेळ येते त्यावेळी मात्र तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात, कारण तुमचे शब्द पाठ नसतात, म्हणून वाचलेले कळत नाही. म्हणून आपली व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह वाढवला पाहिजेत हे लक्षात घ्या. त्याचा फायदा आपल्याला अभ्यास करत असताना निश्चितपणे होणार आहे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचा प्रयत्न करायचा आहे. Why was the mason a very good workman? Okay, do your homework. See you then. Thank you.